राधानगरी तालुक्यातील पुंगावमध्ये राहणारे पांडुरंग तातोबा विभुते हे तब्बल 70 वर्षाचे असूनही आपल्या दातांनी नारळ अगदी सहज सोलतात. सध्याच्या घडीला दात विकारांचं प्रमाण वाढत असताना या आजोबांचे दात मात्र चक्क नारळ सोलायचं हत्यार बनलंय. परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या तातोबा विभुते यांचे हे पुत्र ते आजही शेतीच्या कामात सक्रिय आहेत. त्यांची जीवनशैली निसर्गाशी एकरूप असून त्यांच्या मेहनतीला तोड नाहीये. नारळ सोलण्याच्या या गोष्टीबद्दल विचारल्यावर ते सांगतात, माझे दात आणि दृष्टी ही देवाची देणगी आहे. एकदा सहज म्हणून घरातल्या नारळाचं कवच दातानं सोलून पाहिलं आणि तिथूनच आत्मविश्वास निर्माण झाला. तिथून ते आजपर्यंत त्यांनी जवळपास हजारो नारळ दातांनी सोलले आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात देखील एकाच वेळी तब्बल 48 नारळ दाताने सोलले आहेत. त्यांचं हे कौशल्य पंचक्रोशीत प्रसिद्ध असून आजही त्यांना अनेक जण नारळ सोलण्यासाठी आवर्जून बोलावतात. ताकदवान दात, बळकट शरीर आणि मेहनती स्वभाव यामुळे हे पांडवमा आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरत आहेत. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.